दिवसांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. सतगुरुदेव की जय. बंदी छोड़ कबीर परमेश्वर जी की जय. बंदी छोड़ गरीबदास जी महाराज जी की जय. स्वामी रामदेवानंद जी गुरु महाराज जी की जय हो. गरीब नमो नमो सतपुरुष को नमस्कार गुरु के नहीं. सुर नर मुनि जन साधुआ संतों सर्वसदी नहीं. सतगुरु साहेब संत सब दंडोतम प्रणाम. आगे पीछे मध हुए तिनको जा कुर्बान. नराकार निर्विषम काल जाल भयभंजनम निर्लेपम निज निर्गुणम अकल अनुबेशोन्दनम. सोहम सुरति समाप्तम सकल समाना निर्तलय उज्ज्वल हिरंबर हरदमम. बेपरवाह अथाह है वार पार नैमद्यतम. गरीब जो सुमर सिद्ध होई गणनायक गलताना करो अनुग्रह सोई पारस पद परवाना. आदि गणेश मनाऊं गणनायक देवन देवा चरण कमल लो लाऊं आदंत करूं सेवा. परम शक्ति संगीतम रिद्धि सिद्धि दाता सोई अवगत गुण अतीतम सत्य पुरुष निर्मोही. जगदम्बा जगदीशम मंगल रूप मुरारी तन मन अर्पों शीसम भक्ति मुक्ति भंडारी. सुर नर मुनि जन ध्यावे ब्रह्मा विष्णु महेशा. शेष सहस मुख गावे पूजे आदि गणेशा. इंद्र कुबेर सरीखा वरुण धर्म राय ध्यावे. समर्थ जीवन जी का मन इच्छा फल पावे. 33 कोटि अधारा ध्यावे शेष 88. उतरे बहु जल पारा कट है यम की फांसी. 33 कोटि अधारा ध्यावे शेष 88. उतरे बहु जल पारा कट है यम की फांसी. कर जोरूं विनती करूं धरूं चरण पर शीश. गुरु जी राम देवानंद जी महाराज ने दियो नाम बख्शीश. कोटि कोटि सिजदा करूं कोटि कोटि प्रणाम. चरण कमल में राखियो मैं बांधी जाम गुलाम. कुत्ता हूँ गुरुदेव का रामपाल दास का नाम. गले प्रेम की जेवड़ी झांखे चोभा जाऊं. तो करो तो बावड़ू दूर दूर करो तो जाऊं. ज्यों राखो त्यों ही रहूं जो देवो सोखूं. जय इब के सतगुरु मिले सब दुख आँखों रोए. चरणों ऊपर शीश धरूं कहूं जो कहनी हो.
कबीर साईं मिल लेंगे, पूछेंगे कुशलात, आदि अंत की सब कहूं अपने दिल की बात। गुरु जी तुम न भूलियो, चाहे लाख लोग मिल जाए, हम जैसे तुमको बहुत है, तुमसे हमको नहीं। तुम्हारे विसारे क्या बने, मैं किसकी शरण में जाऊं। शिव बिरंच मुनि नारद, तिनके हृदय न समाऊं। अवगुण किए तो बहुत किए, अवगुण किए तो बहुत किए, करत न मानी हारे। बावे बंदा बख्श दियो, बावे गर्दन उतार। अवगुण मेरे बाप जी, बख्शो गरीब नवाज। जो मैं पूत कुपूत हूँ, बोर पिता को लाज। मैं अपराधी जन्म का, नक्शक बरे विकार। तुम दाता दुख भंजना, मेरी करो सुमर। सूरत करो मम साइया, हम हैं भव जल माही। आप ही बह जावांगे जो, तुम न पकड़ोगे बाह। हे बंदी छोड़ दयाल जी, तुम तक हमारी दौड़े। जैसे कागज जहाज का, अब सूजत और न ठोरे। परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म, सर्व सृष्टीचे रचनाकार कबीर देवजी, कबीर परमेश्वरजी हे तेच परमात्मा आहेत जे काशी शहरात भारतवर्षच्या पावन पृथ्वीवर एक लहरतारा नावाच्या तलावाच्या वर कमळाच्या फुलावर येऊन विराजमान झाले होते. आपल्या सतलोकातून चालत आले होते आणि तिथे सन 1398 मध्ये संवत्सर 1455 परमात्मा एका नवजात शिशूचे रूप धारण करून कमळाच्या फुलावर विराजमान झाले होते. मग लीला करत मोठे झाले. लहानपणी छोट्या वयात 5 वर्षांच्या वयात ते परमात्मा आपला जो उद्देश घेऊन आले होते त्याला पूर्ण केले. पुण्यात्म्यांनो, सौभाग्य तुमचा मनुष्य जन्म आणि या वेळेत आहे. धन्य आहेत तुमचे माता पिता ज्यांच्याकडून जन्म झाला. ही ती वेळ आहे या प्राण्याला करोडो युगांनंतर प्राप्त होते जी आज तुम्हाला प्राप्त आहे. आत्ता तुम्ही बालक आहात आणि आपल्यात काळाने अज्ञान खूप भरून ठेवलंय. 1-2 दिवसांपासून नाही, हजारो वर्षांपासून, लाखो वर्षांपासून तेच लोकवेद आपल्यामध्ये भरले आहेत. त्याच्या आधाराने आपण या तत्वज्ञानाला लवकर
समजू शकत नाही आणि इतका उशीर लागला आहे की जोपर्यंत हे समजत नाही, मग तर तुम्हाला कबीर भगवानांशिवाय आणि या सतलोक आश्रम बरवाला शिवाय पृथ्वीवर तुम्हाला दुसरं कोणतं ठिकाण नाही दिसणार. हे सत्य माना. जसे ते आत्ता तुम्ही परमात्म्याची वाणी ऐकलीत, आपल्यासाठी संदेश आहे. जेव्हा तुम्हाला हे अध्यात्म पूर्ण आध्यात्मिक ज्ञान होईल, हे पूर्ण अध्यात्म ज्ञान होईल, त्यावेळी तुमची स्थिती अशी होईल जशी समुद्राच्या आत पूर्वीच्या काळी, आत्ता पण असेच होते तसे, तर पूर्वीच्या काळी विशेष करून ही समुद्री जहाजे जी जात होती, यावर कावळे बसून जात असत. ते यासाठी की त्यात यात्री जेवण करत, तर त्यांना पण काही तुकडा मिळायचा, घास मिळायचा. जहाज दिवसात चालू लागले, कावळे त्यावर बसून जात असत. रात्री संपूर्ण रात्र जाऊन सकाळ होते, तर त्यावेळी जहाजाचे जे चालक होते ते आपल्या दिशेला बघण्यासाठी एक दिशासूचक ठेवत असत आणि काही वेळा ते दिशासूचक यंत्र कोणत्या तरी चुंबकीय दगडाच्यामुळे, चुंबकीय चट्टांमुळे ते आपला मार्ग बदलत असे, दिशा बदलत असे, ते चुकीची दिशा दाखवत असे. आपल्या उपकरणाला तपासण्यासाठी की आपण योग्य दिशेला जात आहोत की नाही आणि आपले उपकरण योग्य काम करत आहे की नाही, त्यासाठी ते कोणते सूत्र वापरत होते. जहाजावर बसलेल्या कावळ्याला दगड मारायचे, त्याला असा दगड मारायचे, त्याला विवश करायचे जहाजावरून उडण्यासाठी. आणि कावळ्यात एक विशेषता दिली आहे परमात्म्याने. तो रात्रीच्या वेळेस पण त्या दिशेला नाही विसरत ज्या दिशेने तो निघाला होता. जर पूर्व दिशेहून निघाला असेल तर तो पूर्व दिशेला विसरणार नाही. रात्री त्यात एक असा गुण दिला आहे दात्याने. तर जेव्हा तो कावळा उडतो, तो आपल्या त्याच दिशेला उडतो, आपल्या त्याच स्थानाकडे जिथून तो निघाला होता. तर यामुळे त्या जहाजाचा चालक आपले उपकरण पण तपासतो, आपली दिशा पण निश्चित करतो की कावळा इकडे गेला आहे तर ही पूर्व दिशा आहे. आता तो कावळा काय काय करत असे, तो थोडासा दूर जायचा, जास्तीत जास्त 100-200 फूट, आणि तो काय बघे की कुठेही त्याला बसायचे ठिकाण नाही, सगळीकडे पाणीच पाणी आहे. वळून तो शेवटी त्याच जहाजावर येऊन बसतो. आता त्याला त्या जहाजाच्या व्यतिरिक्त त्या समुद्रात अजून कोणते ठिकाण दिसत नाही ज्याने तो बुडण्यापासून वाचेल. त्या जहाजाच्या व्यतिरिक्त जर कुठेही बसेल तर तो बुडूनच जाईल. तर याद्वारे परमात्मा आपल्याला आठवण करून देतात की मुलांनो, जेव्हा तुम्ही मला समजाल, त्या काळाच्या स्थितीशी तुम्ही परिचित व्हाल, त्यावेळी तुमची स्थिती अशी होईल की हे बंदी छोड़ दयाल जी, तुम तक हमारी दौड़, और जैसे काग जहाज का अब सूझत और न ठोर. या परमात्मा कबीरजींशिवाय व या खऱ्या नाम व ज्ञानाशिवाय तुम्हाला कोणीही संत महंत जो दिसेल तो बुडवणारा दिसेल,
तिथे तुमची आशा बनणारच नाही, तिथे इच्छाच नाही होणार. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने तुमच्या नशिबावर कृपा करून ठेवली आहे. भलेही तुम्ही परमात्म्याला शरण येण्याआधी इतके दुःखी झालेले आहात, कारण सुख आपलेच देत असतात. आपले पिता, आपली माता, तेच आपल्याला सुख देतात. जेव्हा तुम्हाला हे कळेल की आपले माता पिता कोण आहेत, आत्ता तर आपण या काळाला आपला मालक मानून बसलो होतो की हा आमचा पिता आहे, आणि पिता असे दुःख देतो जे की इथले प्राणी तुम्ही बघत आहात की कोणत्या दवाखान्यात जाऊन पहा, हाहाकार माजलाय. आणि अजून कुठे बघा, कोणत्या घरात बघा, कोणती ना कोणती अशी समस्या काळ निर्माण करून ठेवतो. पूर्ण परिवार चिंतातूर राहतो. कुणाला डोळे नाहीत, कुणाला हात नाहीत, कुणाला कॅन्सर झालाय, कुणी गाढव बनला, कुणी कुत्रा बनला, कुणी डुक्कर बनले. सांगा, इथे हे काय जीवन आहे? परंतु विवश होत आपण. मजबुरी आहे आपली. या मजबुरीत आपण आपल्या इथे वेळ घालवण्याची काही अटकळ लावून आपण जगत आहोत. त्या परमपित्याने येऊन आपल्याला ते ज्ञान दिले, ज्या उद्देशाने ते येतात. आता काय सांगतात परमात्मा? मानुष जन्म दुर्लभ है, ये मिले न बारंबार. तरवर से पत्ता टूट गिरे, वो बोर न लगता डार. राम नाम रटते रहो, जब तक घट में प्राण. कब हो तो दीन दयाल के, भनक पड़ेगी कान. जप तप संयम साधना, सब सुमरण के माही. कहें कबीर जाने राम जन, सुमरण सम कछु नाही. परमात्मा आपल्याला आठवण करून देतात की हे मनुष्य जीवन मुलांनो, हे मोठ्या मुश्किलीने मिळते. आणि मनुष्य जीवन मिळते तर त्यात काही सुविधा पण अधिक असतात. यात थोडी बुद्धी पण जास्त असते. आपण त्या बुद्धीचा जिथे प्रयोग करायचा होता तिथे प्रयोग न करता आपण या काळाच्या, या लोकात आपण त्या वस्तूंचा संग्रह करण्याच्या मागे लागतो ज्यांना आपल्याला इथे सोडून जायचे असते. बुद्धिमान व्यक्ती त्या वस्तूंचा विदेशात कधी संग्रह नाही करत ज्यांना तो आपल्या स्वदेशात नाही आणू शकत. त्याचा उपयोग काय विनाकारण पैसे खर्च करून तिथून घेऊन येण्याचा? तर असे काम तोच करू शकतो जो खूप अज्ञानी आहे. आता पुण्यात्म्यांनो, आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपण जी काही घर, बंगला, संपत्ती याला जमा करण्यात आजीवन लागलेले असतो, ही आपल्याबरोबर नाही जात. आणि जी वस्तू बरोबर जाणार आहे त्याकडे आपले विशेष लक्ष जात नाही. आणि कोण्या पुण्यात्म्याची पूर्वजन्माची प्रेरणा अत्याधिक आहे, तो चालतो परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी, तर काळाने जागोजागी हे काळाचे दूत संत बसवले आहेत. कुणी गुहेत बसला आहे, कुणी गावामध्ये धुनी लावून बसलाय, कोणी कुठे उभा आहे, कोणी कुठे आश्रम बनवून दिशाभूल करत आहे. तर काळाने त्यांचे तसे जीवन हे अशा प्रकारे नष्ट करायचे.
तर या सर्व समस्यांचे समाधान करण्यासाठी, आपल्या मुलांना तत्वज्ञान देण्यासाठी ते आपले परमात्मा या काळाच्या लोकात येतात. पुण्यात्म्यांनो, परमेश्वराने येऊन सांगितले आहे की मनुष्य जीवन प्राप्त करके जो नहीं रटे हरि नाम, जैसे कुआ जल बिना फिर बनवाया क्या काम. ज्या विहिरीत पाणी नाही, ती किती पण सुंदर असो, किती त्याचं सुंदर बांधकाम करून ठेवलेलं असो, आणि पाणी नाही आहे तर त्याचं नाव विहीर जरूर आहे, पण गुण विहिरीचे नाही आहेत. ठीक अशाच प्रकारे मनुष्य जीवन, मानव शरीर प्राप्त करून जो प्राणी साधना सत नाही करत, त्याचे नाव मनुष्य अवश्य आहे, पण काम मनुष्याचे नाही, ते गुण माणसाचे नाहीत. एक सत साधना न करून भले इतर भक्ती पण करत असेल पुण्यात्मा, त्याचे पण जीवन व्यर्थ आहे. आणि जो भक्ती नाही करत त्याचे पण व्यर्थ आहे. तर या सर्व समस्यांच्या समाधानाकरिता फक्त परमात्माच स्वतः येतात. ते येऊन आपल्याला ज्ञान देतात. गुरु बिन माला फेरते, गुरु बिन देते दान, गुरु बिन दोनों निष्फल हैं, चाहे पूछो वेद पुराण. गुरु बड़े गोविंद से मन में देख विचार, हरि सुमरे सो वार है, गुरु सुमरे होवे पार. परमेश्वराने येऊन आपल्याला या पूर्ण प्रक्रियेशी परिचित केले आहे की परमात्मा कसे प्राप्त होऊ शकतात, तुम्ही काळाच्या जाळ्यातून कसे सुटू शकता. त्यासाठी सर्वात पहिल्यांदा मालकांनी सांगितले आहे की सर्वात पहिल्यांदा गुरु हवा, आणि गुरु पूर्ण हवा. अर्धवट गुरुपासूनही कोणताही लाभ होणार नाही. आता पूर्ण गुरुची ओळख कशी होईल? आपले जे सद्ग्रंथ आहेत, ज्यांना आजपर्यंत आपण शिरोधार्य मानत आलो आहोत, पवित्र चारही वेद, पवित्र श्रीमद भगवद्गीता आणि पवित्र 18 पुराणे, हे आपले हिंदू धर्माचे सद्ग्रंथ मानले जातात. तसे तर हे सद्ग्रंथ, हे शास्त्र कोणत्या धर्मविशेषाचे नाहीत. हे तर मानव समाजासाठी एक संदेश आहे भगवानांचा. हे त्यावेळी लिहिले व बोलले गेले होते ज्यावेळी कोणताही धर्म नव्हता. तरी पण आता हे हिंदू समाजाचे निमित्त केले गेले आहेत. तर यासाठी म्हटले जाते की जे हिंदू धर्माचे जे अनुयायी आहेत, पुण्यात्मा आहेत, ते या सद्ग्रंथांना बरोबर मानतात. तर दासावर अशी दया केली परमात्म्याने की जो कोणता समूह, जो कोणता धर्म ज्याही कोणत्या ग्रंथाला श्रेष्ठ मानतो, त्या ग्रंथाच्या आधारे त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या क्रिया व ज्ञानाला हे दाखवले की तुम्ही हे करत आहात, तुमचे सद्ग्रंथ हे सांगतात. आणि जे शास्त्रात वर्णित साधना व ज्ञान नाहीये, ते लोकवेद आहेत, ते मनमानी आचरण आहे. यातून कोणताच लाभ नाही होणार. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 16 श्लोक नंबर 23 व 24 मध्ये सांगितलंय की शास्त्रविधीला सोडून जे मनाप्रमाणे आचरण करतात त्यांना ना कोणते सुख मिळते, ना त्यांना सिद्धी प्राप्त होते, आणि नाही त्यांची कोणती गती होते. आणि या 3 गोष्टींसाठी परमात्मा हे भक्ती करतात, परमात्म्याची आठवण करतात. आणि हे नाही झाले तर परत त्याचा लाभ काय करायचा आहे? व्यर्थ प्रयत्न होतील. आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने येऊन हे ज्ञान दिले की सगळ्यात पहिल्यांदा तुमचा गुरु हवा.
गुरु पण पूर्ण हवा. हे गुरु खोट्या गुरूंनी सगळे काम बिघडवून ठेवलंय. तर सूक्ष्म वेदात सांगितलंय की गुरुओं गाम बिगाड़े, संतो गुरुओं गाम बिगाड़े, ऐसे कर्म जीव कला दिए, ईब जड़े नहीं जाड़े. अशा कामांनी हे लिप्त केले. आता इतके ज्ञान दिल्यावरही त्यापासून दूर व्हायला तयार नाहीत. जो की खूप जुना रंग झाला. तर पुण्यात्म्यांनो, परमात्मा जेव्हा इथे आले छोट्याशा 5 वर्षांच्या वयात, ते आपल्या यथार्थ ज्ञानाचा प्रचार करू लागले होते. त्यांच्या ज्ञानाच्या पुढे मोठे मोठे ऋषी, महर्षी, मंडलेश्वर सगळे परास्त झाले होते. परंतु या मनाची अशी वृत्ती आहे, खऱ्याचे ज्ञान होऊन जाते तरी पण तिथून हलण्यास तयार नाही. एक वेळेस हा दास नगरात शहरात सत्संग करू लागला होता. भक्तांनी सगळ्यांनी मिळून ही योजना केली होती. सन 2003 मध्ये आमचा एक एपिसोड तयार केला गेला होता, परिभाषा प्रभू की, आणि त्या आस्था चॅनेलवर तो दाखवला गेला होता. तो 6 महिने चालू होता. हे सगळे संत आणि पंथ चिडले. त्यांनी त्या आस्था चॅनेलच्या मालकावर इतका दबाव आणला की या कार्यक्रमाला बंद करा, नाहीतर आमचे सगळे कार्यक्रम परत घेऊ. हे तर कळण्यासारखेच आहे की जिथे हे चालेल त्याचं तिथे कुठले चालू नाही शकणार, कुणी ऐकणारच नाही. तर त्यांनी नाईलाजाने आमचा कार्यक्रम बंद केला. समस्या आलीही, परमात्म्याचा संदेश त्याच्या मुलांपर्यंत जायचा होता. या काळाच्या दूतांनी त्याला आडकाठी घातली. मग नगरात योजना बनवली. नगरात जाऊन प्रचार करावा, पुस्तके वाटावीत आणि सीडी बनवून द्यावीत. हा कार्यक्रम चालू केला तर त्यात पण विरोध निर्माण केला. नगरात परत भांडण करायला यायला लागले. तर तेव्हा हा दास हे ज्ञान सांगत होता. एक बहीण आली एका नगरात, एका शहरात, आणि त्या शहरात स्थानिक जे चॅनेल्स असतात, स्थानिक जसे केबल पद्धती असते, त्यावर आम्ही 15-20 दिवस आधी ती सीडी चालवत होतो त्याला देऊन, कारण की शहरातील लोक याने परिचित व्हावेत की आम्ही त्यांना काय सांगू इच्छित आहोत. तर त्या बहिणीने सांगितले की मी टीव्ही बघत होते, लवकर चॅनेल बदलत होते, संतांचे सत्संग ऐकायची खूप हौस होती. कोणाचाही सत्संग ऐकत असे, 5-4 मिनिटांनंतर विचार करीत असे की दुसऱ्याचे वचन ऐकते, याचा आनंद नाही वाटला. तर असे करत तुमचा हा कार्यक्रम मी पाहिला. एकदा चालू झाला तर 1 तासाची सीडी होती. ती सांगू लागली 1 तासापर्यंत मी कधी बघायची, कधी मला राग यायचा की हा ब्रह्मा विष्णू महेशाच्या विषयी काय बोलत आहे. आणि जेव्हा प्रमाण दाखवायचे, कारण मी त्यांना वाचत होते, मला आठवत पण होते आणि माझ्याजवळ ते ठेवले पण होते, असे करत ते सगळे काही 15-20 दिवस एकसंधपणे कार्यक्रम पाहिला तिने. आता ती म्हणू लागली की हे सर्व समजले की जी साधना मी करत आहे ती युजलेस आहे, परंतु या भगवानांमध्ये इतकी श्रद्धा झाली होती, आता यांना सोडायचे मन नाही करत.
सांगा, असे रंगलो आम्ही या रंगात. हे कळले की या भक्तीने कोणता फायदा नाही आणि आजीवन केली याकरता त्यात असे रंगून गेलो, तर आज या दासाच्या समोर इतकी समस्या आली आहे. परंतु परमात्म्याने दया केली, आपल्या मुलांना शिक्षित करून ठेवले. परमात्म्याचे कोणतेही काम त्रुटीयुक्त नाही असत. परमेश्वराने 600 वर्षांपूर्वी आपला प्रिय आत्मा धर्मदासजी यांना सांगितले होते, कारण धर्मदास खूप दुःखी झाला होता. धर्मदासजी हिंदू धर्मात जन्मले होते. वैश्य कुळात जन्म होता. व्यापाऱ्याच्या घरात. खूप मोठा धनी परिवार होता त्यांचा. परंतु भगवानावर दृढ श्रद्धा होती. श्रीराम कृष्ण आणि शंकर भगवानांची पूजा करत करत मथुरेला पोहोचला. मथुरेला पोहोचला आपल्या हिंदू गुरुजींद्वारा दिल्या गेलेल्या मार्गदर्शनाच्या आधाराने. त्यांचे रूपदास नावाचे गुरुजी होते. रूपदासजींनी त्यांना हे शिकवून ठेवले होते, रामकृष्णाचा जप जपत रहा, शंकर भगवानाची पूजा सोबत करत रहा, विष्णूजींची इष्ट रूपात पूजा करायला सांगितली होती, कारण ते वैष्णव संत होते. आता जेव्हा परमात्मा तिथे पोहोचले मथुरामध्ये, धर्मदासजी एका तलावात स्नान करून, ज्याला मथुरेचे तीर्थ म्हणतात, की श्रीकृष्णजी इथे स्नान करत होते, इथे खेळत असत. त्यात स्नान करून तो बाहेर आला आणि एका तांब्यात पाणी भरून बरोबर ठेवले. काही जागा गायीचे शेण आणि माती मिसळून काही सारवून घेतले, काही लिंपून घेतले आणि मग त्यावर आपल्या ठाकूरजींना मूर्तीला, भगवान विष्णूंच्या मूर्तीला ठेवून एका थाळीत त्यांना धुतले, कपडे बदलले, मग त्याची आरती केली, जशी पण ते क्रिया करतात कर्मकांडामध्ये. तो असे आपले नित्यनियम करत होता. परमात्मा म्हणतात, गोता मारू स्वर्ग में जा बैठूं पाताले, कह कबीर ढूंढता फिरूं अपने हीरे मोती लाल. जसे की वेदात प्रमाण आहे की तो परमात्मा वरती तिसऱ्या मुक्तिधाम म्हणजे सतलोकात राहतो, रितधामात. रित म्हणजे सत, धाम म्हणजे लोक, आणि तिथून गती करून येतो चालत, खूप तीव्र गतीने, आणि चांगल्या आत्म्यांना भेटतो, त्यांना ज्ञान समजावतो, यथार्थ ज्ञान देतो. जे दृढ भक्त असतात त्यांना पूर्ण ज्ञान सांगतो. आपल्या त्या गुणांच्या आधाराने तो परमात्मा तिथे आला, एका जिंदा महात्म्याचे रूप घेऊन. धर्मदासजींच्या जवळ थोड्याशा अंतरावर बसले. जिंदा महात्मा मुसलमानांमध्ये असतात. त्यांची वेशभूषा जी जिंदावाली असते, अधिकतर ते जिंदा महात्मा मुसलमानात असतात. परंतु जनसाधारण त्यांना साधू संत एकसारखेच मानतात, काही अंतर नाही मानत. तरी पण ज्यांना ज्ञान आहे ते समजून जातात की हे साधू कोणत्या धर्माशी संबंध ठेवतात. जसे तुम्ही जैनांना बघाल तर काही निर्वस्त्र फिरत असतील, किंवा तोंडावर पट्टी बांधून ठेवलेली असेल, आणि अनवाणी फिरत असतील, कपडा ठेवतात शरीरावर, तर त्यावरून लक्षात येते की कोणत्या धर्माशी संबंधित आहे हा साधक. आता धर्मदासजींपासून जवळजवळ 50 फुटाच्या अंतरावर परमात्मा विराजमान झाले. धर्मदासजी क्रिया करत होता
आणि त्यानंतर दररोज तो जो गीताजीचा पाठ करत असे, एका अध्यायाचा दररोज, त्याने काय पाहिले धर्मदासजींनी की एक मुसलमान संत आणि तुझ्या या साधनेला अत्यंत लक्षपूर्वक पाहत आहे. तर त्याने विचार केला, हे स्वाभाविक असतं प्रत्येक भक्त आत्म्याचे की निसंशय तो कोणत्याही धर्माशी संबंधित असू दे, जो भक्त असेल, धार्मिक असेल, त्यात द्वेष नाही असत. द्वेष व आपल्यातही ही भांडणाची व्यवस्था हे नकली गुरुच करवत असतात. तर प्रत्येकाची ही मनपूर्वक इच्छा असते की माझेवाले ज्ञान बरोबर आहे आणि याला आपलेवाले ज्ञान सांगू, याचे पण कल्याण होईल. उद्देश हाच असतो, एक दुसऱ्याला सांगायचे की तुमचा भक्ती मार्ग ठीक नाहीये. आणि कोण शत्रू भावाने थोडेच सांगतो. तर धर्मदासजींनी हा विचार केला की बाबा, हा मुसलमान फकीर आणि याला आपल्या हिंदू धर्माची भक्ती विधी खूप आवडत आहे, खूप पसंत करत आहे. तर त्याने या दृष्टिकोनातून श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 7चा पाठ करू लागला उंच उंच स्वरात. आणि जसा पण अनुवाद त्याला प्राप्त होता, अनुवाद पण सोबत करत होता. जेव्हा त्याने आपले सगळे क्रियाकर्म केले तर परमात्मा जवळ येऊन बसले आणि जेव्हा पाहिले की हा जो धर्मदास आहे ते तर अंतर्यामी होते, जाणत होते याची काय इच्छा आहे व काय कोणत्या कारणाने हे असे उंच उंच स्वरात गीताजीचा पाठ करत आहे, ते त्यांना माहीत पडले होते की हे काही दुसरे सांगू इच्छित आहेत. तसे तर साधू तर वैष्णव संत असतात, ते मुसलमान फकीरांना दूर ठेवतात. पहिले अशी स्थिती होती. तर त्या दृष्टिकोनाने पाहिले तर परमात्मा दूर बसले, जेणेकरून हा दचकू नये की हा मुसलमान कुठून आला माझ्याजवळ. मग हे पाहिले की हे काही सांगू इच्छित आहेत, तेव्हा जवळ आले, त्यांच्या थोडेसे दूर बसले आणि या हावभावाने बसले की काही जाणू इच्छित आहेत. परंतु ते आले होते काही जाणून देण्यासाठी. मग धर्मदासजींनी विचार केला, हा तर खूप लक्ष देऊन ऐकत आहे. त्यांनी 8वा अध्याय परत सुरू केला, तो पण ऐकवला. आता जेव्हा त्याने आपल्या सर्व क्रिया केल्या तेव्हा परमात्म्याने म्हटले की महात्माजी, आता पुण्यात्म्यांनो, तुम्ही जरासा विचार करा. हा परमात्मा आपल्या आपल्या पित्याकडे बघा लक्षपूर्वक. ते आपल्यासाठी किती भटकत आहेत. परमात्मा म्हणतात, कबीरजी, मैं रोवत हूं सृष्टि को और सृष्टि रोवे मोहे, और कह कबीर हमारे वियोग को ये समझ ना सकता कोई. मी तर या मुलांसाठी रडत आहे की तुम्ही चुकीच्या स्थानावर फसला आहात. इथे तुमचे काही पण नाहीये. तुम्हाला मूर्ख बनवून ठेवलंय. हा मुलगा, ही मुलगी, ही गाडी, हे घर, आजीवन यातच मग्न असता आणि एका मिनिटात मृत्यू करवतो, मग गाढव बनवून सोडून देतो. ते घर, मुलगी, गाडी तुमची कशी होईल? इतकेच काम करा जितके वेळ घालवण्यासाठी. आणि तुम्ही काय करता आहात? साधना चुकीची करवून घेत आहे तुमच्याकडून, मग पशु पक्षी बनवतो आणि आपल्याला काळाने असे चुकीचे मार्गदर्शन केले. आपल्यापर्यंत पोहोचणे पण परमात्म्याला कठीण होत आहे. तसे भगवानासाठी कठीण शब्दप्रयोग करणे स्वभावतः दासाला रुचत नाही. तरी बघत आहे की त्या परमात्म्याने किती संघर्ष करत आपल्यापर्यंत पोहोचलेत. आपल्याच मुलांना आपल्याविषयी सांगण्यासाठी ते धर्मदासजींना तर म्हणतात, हे महात्माजी, आणि स्वतः बनतात जिज्ञासू दास आणि म्हणतात, हे वैष्णव महात्मा, तुमचे ज्ञान मला खूप चांगले वाटले. तुम्ही तर कमाल केलीत.
अशी वाणी बोलली आहे की माझ्या आत्म्याला ओढून घेतले. हे महात्माजी, काही असे विधी अजून सांगा ज्याने माझे कल्याण होईल. आता धरमदासजी मोठे प्रसन्न झाले की जसा मी विचार केला तसेच झाले. हे जिज्ञासू व मुसलमान महात्मा असूनही आणि आमच्या हिंदू धर्माच्या क्रियांना, साधनेला, भक्तीला याने पसंत केले. तर धरमदासजी परत सांगू लागले की सर्वात पहिल्यांदा गुरु बनवला पाहिजे. आणि तर परमात्मा म्हणाले, ठीक आहे, तर मी तुम्हाला गुरु बनवतो. मला दीक्षा द्या आणि ज्ञान सांगा. धरमदासजी सांगू लागले, असे नाही, मी तुम्हाला शिष्य नाही बनवू शकत, कारण शिष्य बनवणे घोर पाप आपल्या डोक्यावर घेणे असते त्या व्यक्तीचे. आमचे गुरुजी आहेत, तेच नाम देतात आणि तुम्हाला मी माझ्या गुरुजींकडून दीक्षा मिळवून देईन. परमात्म्याने सांगितले, मला कल्याण पाहिजे आणि कोणाकडूनही दीक्षा मिळवून द्या, परंतु त्याआधी मी माझ्या काही शंकांचं समाधान इच्छितो. जेव्हा माझ्या शंकांचे समाधान होईल तेव्हा मी तुमच्याबरोबर तुमच्या गुरुजींकडे चलून आणि दीक्षित होईन. तर धरमदासजी म्हणाले की बोला, काय शंका आहे? मी पहिले तर तुम्ही तुमची पूर्ण क्रिया सांगा, कोणकोणत्या क्रिया मला करायला लागतील. आता धरमदासजी बुद्धिमान होते आणि परमात्म्याच्या ज्ञानाने खूप काही परिचित पण होते, नियमांशी परिचित होते, ज्ञानाने तर नव्हते परिचित. तर त्याने सांगितले की बघा, मी आपल्याला क्रिया नाही सांगू शकत, मी सांगतो की मी कोणकोणत्या क्रिया करत आहे. एकादशीचे व्रत ठेवतो आम्ही, आणि रामकृष्ण आणि सीताराम, राधेश्याम, शंकर भगवान हे आम्ही गुरुजींनी आम्हाला नाम दिले आहे, तो जप करतो. आणि तीर्थांचे भ्रमण करतो, तीर्थस्नान करतो आणि आम्ही व्रत करतो. तर अशी क्रिया केल्याने आम्ही स्वर्गात जाऊ, आमच्या गुरुजींनी असे सांगून ठेवले आहे. तेव्हा परमात्म्याने म्हटले की तुमचे इष्टदेव कोण आहेत? की विष्णू भगवान, श्री विष्णू भगवान, नारायण. आणि श्रीमद भगवद्गीतेचे ज्ञान कोणी सांगितले? जसे की तुम्ही वाचत होतात, धरमदासजींनी सांगितले की श्रीकृष्णजींनी सांगितले, जे विष्णू अर्थात भगवान नारायणाचे अवतार आहेत. आणि हेच सर्व शक्तिमान आहेत, अखिल ब्रह्मांडाचे स्वामी आहेत, नायक आहेत, हेच परम ब्रह्म आहेत. तर परमात्म्याने म्हटले की तुम्ही आता गीता पाठ करत होतात. गीताजीमध्ये मी अजूनही काही संतांकडून ऐकलेले आहे. 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात गीता ज्ञानदाता स्वतः सांगत आहे की अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा, ज्याच्या कृपेने तू परमशांतीला आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील. तर तो परमात्मा तर त्या गीता ज्ञानदात्यापेक्षा वेगळा झाला धरमदासजी. आता धरमदासजींना जसा पाठ शिकवलेला होता त्या नकली गुरु धर्मगुरूंनी, तर तो म्हणे की नाहीजी, नाहीजी, कृष्णजी आपल्याबद्दल म्हणत आहेत, आपल्याबद्दल म्हणत आहेत. परमेश्वराने म्हटले, श्रीकृष्णजी विष्णू अवतार आहे. म्हणाला, बिलकुल, ते विष्णूजी श्रीकृष्ण रूपात देवकीच्या गर्भातून जन्मले होते. ठीक आहे. आणि गीताजीचे ज्ञान श्रीकृष्णाने दिले. म्हणाला, हो. आणि श्रीकृष्णजींचा जन्म होतो जसा विष्णूजींचा जन्म मृत्यू होतो की नाही? म्हणू लागले, नाही, हे तर अजरामर आहेत, सर्वेश्वर महेश्वर. तर शाश्वत स्थान कशाला म्हणतात? धरमदासजींनी म्हटले की शाश्वतचा अर्थ ज्याचा शेवट कधी नाही होत, सदा राहणारा.
आणि तुम्ही श्री विष्णूजीला अमर सांगता. गीताजीचे ज्ञान पण श्री विष्णूजी अर्थात श्रीकृष्णजींनी दिले सांगता. बिलकुल सत्य आहे, धर्मदासजी म्हणाले. तेव्हा परमात्म्याने म्हटले गीताध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 5 व 9 मध्ये, गीता अध्याय नंबर चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब भगतजी. आपलं नाव? माझं नाव अनिल दत्तात्रय सोनवणे. आपण कुठून आलात? मी मोराण्याहून आलो आहे. मोराणे प्रलडिंग तालुका जिल्हा धुळे महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय आहे न्हावी धंदा. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी 2020 मध्ये घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराज यांची भक्ती करण्याच्या आधी मी पुष्कळच म्हणजे असे पहाटे उठायचा, अंघोळ स्नान करायचं. आमच्या घरातच विहीर, आड वगैरे, मोरी वगैरे होती. पहाटे उठून अंघोळ स्नान करून मारुतीवर, शनिदेवावर पाणी घालायचं. असं करत करत नंतर मग ह्या चतुर्मास केला मी. 4 महिने 7 महिन्याचा चतुर्मास दाढी वाढवली, केस वाढवले, सगळे काही पूजापाठ केली 4 महिन्याची. परंतु काही मला असं समाधानकारक काही मिळत नव्हतं. त्याच्यामुळे माझं काही मन लागत नव्हतं. तर अगोदरपासूनच मला म्हणजे माझं प्रॉपर गाव निजामपूर आहे. निजामपूर गावात मी राहिल्यानंतर तिथे मला एक असे साधू मिळाले होते की जे गुरु शरड, बारीक धोतर, गळ्यात लाल रुमाल. तर त्यांनी मला सांगितलं होतं, गोरे पान होते, लहानशी बुटकीची मूर्ती होती, की तुम्हाला गायत्री मंत्र म्हणून मी दीक्षा देतो. त्यांनी मला 2 दीक्षा दिल्या आणि मी जो मारुतीवर जायचा, सगळ्या देवांना कवटाळायचा, एकही देव सोडायचे, एवढे तोंडात आले तेवढे. परंतु त्या दिवसापासून ही दीक्षा मिळाली. पहाटे लवकर उठून माझं आंघोळीचं साहित्य, तेल, साबण, अत्तर, अगरबत्ती हे वेगळंच राहू द्यायचं. आणि रात्री टाईमपास करण्यासाठी आमच्या गावात ओपन थिएटर म्हणून होतं. तिथे एक टाईमपास म्हणून पिक्चर कुठलाही असो, मला त्याची काही पडलेली नव्हती. परंतु 12 वाजेपर्यंत टाईमपास करायचा होता, कारण तोपर्यंत सर्व घरातील लोक बाहेर झोपून जायचे आणि मी एकटा घरात राहायचं. तर पहाटे उठायचा, घरातच आंघोळ स्नान वगैरे सगळं काही करून, रात्री 12 वाजेला पिक्चर सुटल्यानंतर आंघोळ वगैरे सगळं काही करून नंतर मी भक्ती साधनाला त्या जप करायला बसायचा. बसल्यानंतर मी गीतेचा अभ्यास पण थोडाफार केलेला होता. त्याच्यात पद्मासनमध्ये ताड बसण्याची शिकवण दिली होती, काही ध्यान कसं लावायचं. तर मी पद्मासनमध्ये ते अभ्यास करू लागलो. असं करत 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 म्हणजे बराच मी ध्यानस्थ व्हायला लागलो. काहीतरी 1 महिन्यात 1.5 महिन्यात बराचसा ध्यानस्थ झालो. ध्यानस्थ झाल्यानंतर मला त्रिकुटी काय माहिती नव्हतं, कारण ते बाबा मला ज्यावेळेस दीक्षा देऊन गेले त्यावेळेस ते 1 वेळा मिळाले, पण माझ्याशी काही बोलले नाही. परंतु माझी ही साधना चालूच राहिली. चालू राहिल्यानंतर असंच काहीतरी प्रसंग आले माझ्यावर, संकट आलं, तर मला दुकान घर सोडावं लागलं. तिथून मी इंदूर, बडवानी असं करत राहिल्यानंतर मी बरंच शोधलं तिथे पण, की बुवा असं जो मला मी अगोदर वरतीपर्यंत जाऊन सगळं काही ओळखू शकत होतो, असा कोणी गुरु मिळेल का? परंतु तसा कोणीच गुरु मिळालेला नाही व समाधान झालं नाही. मग इथे मोराण्याला आल्यानंतर मला 30 वर्ष झाले. मी 30 वर्षापासून अशा गुरूंच्या शोधात होतो की जो मला माझ्या लक्षात होती, पाणी पिना छान के, गुरु करना पहिचान के, की अशाच गुरुशी आपले गाठ पडावी म्हणून मी प्रयत्न करतो. परंतु लहानपणी शाळेत कबीर साहेबांचे काही दोरे, काही धडे असे काहीतरी माझ्या वाचनात आलेले होते. आणि तेव्हापासूनच असं समजा की माझ्या डोक्यात होते की हे संत कबीर जे आहेत हे परमेश्वरापर्यंत मिळवून देण्यासारखे असे संत दिसतात, त्यावेळेस संतच म्हणायचे. तर हे माझ्या लक्षात आलं. मग इथे मी बरेचसे पूजापाठ, शनी महाराज वगैरे मोराण्यात केले.
सर, जसं आपण सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच भक्ती मार्गात होतात, आपण वेगवेगळ्या पंथाशी जुडले गेले आणि जो जो कोणी व्यक्ती आपल्याला जे सांगेल त्याप्रमाणे आपण भक्ती साधना करत होतात, आपण ध्यानस्थ बसत होतात. परंतु परमेश्वर प्राप्तीसाठी आपल्याला जे काही करायचं होतं ते आपण करत होतात, परंतु आपल्याला कुठल्याही प्रकारचं समाधान मिळालं नाही. तर मला असं विचारायचं की आहे की आपण नाना प्रकारची भक्तिविधी केली, तर संत रामपालजी महाराजांच्या भक्तिविधीत आपण कशा जोडल्या गेलात आणि संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला? भगतजी, संत रामपालजी महाराजांचा मार्ग मला असा मिळाला की मी आमच्या दुकानाजवळ भगतजी मिळाले, जे कबीर साहेब पंथाचे जे होते ते. मला कबीर साहेब पंथ सांगितल्यानंतर आनंद वाटला, कारण कबीर साहेब हा शाळेत धडा, काही त्यांचे दोहे वगैरे असे काहीतरी मला बरेचसे आकर्षक वाटत होते. आणि संत कबीर साहेब म्हणून जे प्रख्यात झालेले होते, ते परमेश्वरापर्यंत पोहोचवणारे तेच महान संत होते, ही मला गॅरंटी होती. मग मी त्यांच्याशी प्रश्न केला की बुवा चला ठीक आहे, मग तुम्ही नाम वगैरे घेतलंय का? हो म्हणे, मी घेतलंय म्हणे नाम. तुम्हाला म्हटलं मला जर घ्यायचं असलं तर मला गुरुमुख नाम पाहिजे. म्हणे चालेल म्हणे, तुम्ही सांगाल आणि मग या मोबाईलवर ऑनलाईन तर मी आत्ता घेतो. मी काय सांगितलं त्यांना की थांबा, मला थोडासा विचार करू घ्या. मग त्यावेळेस पहिला श्रावण सोमवार होता. मग मी दुसऱ्या श्रावण सोमवारपर्यंत म्हणजे रक्षाबंधनचा पौर्णिमा होती आणि माझ्या डोक्यात पक्क बसलं की तो गुरु करायचाच आपल्याला. मग मी त्यांना फोन करून बोलवलं. त्यांनी मला सांगितलं की नामदान केंद्र आपल्या धुळ्यातच आहे बुवा, तिथे आपण जाऊ. मग त्यांना फोन लावून आम्ही त्यांना बोलवल्यानंतर ते आले. मग नंतर आमचे घरचे मिसेस हे पण तयार झाले. मलाही आनंद वाटला. चला दोघं जण गेलो, नामदीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपल्याला संत रामपालजी महाराजांचे एक अनुयायी मिळाले, त्यांच्याशी आपली भेट झाली आणि त्यामार्फत आपल्याला संत रामपालजी महाराजांचं ज्ञान कळालं आणि आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांशी नामदीक्षा घेऊन त्यांच्याशी जुडल्या गेलात. तर मला असं विचारायचं आहे, जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? मग जे असे लाभ प्राप्त झाले की माझ्या डाव्या बाजूला पोटात बराचसा त्रास होत होता मला. मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. तिथे मला त्यांनी सोनोग्राफी करायला सांगितली. सोनोग्राफीवाल्यांनी मला तारीख दिली. तर तारीख येईपर्यंत लॉकडाऊन चालू झाला तर माझा विलाज कुठला, इतका की त्या कानेला मला झोपायलाही फार त्रास होत होता. अजिबात चित्त लागत नव्हतं. मग इथे नामदान घेतलं मी. नामदान घेतल्यापासून काहीतरी अवघा 10-12 दिवस झाले असतील. त्यानंतर मला लेटरिनला जोराने असं वाटलं आणि मी परत कॅन्सल केलं की नाही बुवा, काहीतरी चहा वगैरे घेऊ म्हणजे कोटा साफ होईल, म्हणजे बरं वाटेल. परंतु तसं न होता परत जोराने लागले. परत मी माझ्या मिसेसला सांगितलं की नाही, मला आधी लेटरिनला जाऊन येऊ दे. बाहेर गेलो तर जशी एखादी वेळेस गाठ किंवा एखादी पपई कलमी आंबा सारखे ना, ती गाठ एकदम अशी सरकत जो आली ना सटांग करून खाली सरकली. मी श्वास सोडला की काहीतरी वाटलं. मग तेव्हापासून जरासं फ्रेश वाटायला लागलं. ते झालं. मग ते थोडाफार त्रास व्हायचा. मी भगतजींना सांगितलं एवढा तेवढा धीरे धीरे होईल म्हणे, तुमची भक्ती चालू राहू द्या म्हणे. मी प्रार्थना लावली होती आणखी. तर संत रामपालजी महाराजांनी सांगितलं होतं की बाबा भक्ती चालू राहू द्या, सगळं क्लिअर होईल. तर क्लिअरच होत चाललं. तदनंतर माझा लहान जो मुलगा आहे पवन म्हणून, तर तो असंच काही विचित्रपणा करायचा की आई बापाचं ऐकायचं नाही, त्याचा मोठ्या भावाचं ऐकायचं नाही. परमेश्वराकडे मी केली थोडीशी आराधना की या मुलालाही काहीतरी सद्बुद्धी द्यावी भगवंताने, श्री संत रामपालजी महाराजांनी. तर त्याच्या डोक्यात आलं की मलाही नाम घ्यायचं आहे. मग मी त्याला काय सांगितलं, थांब अजून नको घेऊ, आम्ही सतनाम घेऊ ना, त्यावेळेस तुला सोबत घेऊन जाऊ. मग मला समोर नित्यदर्शनसाठी त्यांचे फोटो पाहिजे होते. मग त्याला म्हटलं एक काम कर, तू गुरुजींकडे जा आपल्या केंद्रामध्ये आणि एक फोटो घेऊन ये. तर त्याने फोटो राहू दिला आणि आधी नाम घ्यायचा विषय घेतला त्याने. मग मला फोन केला, पप्पा म्हणे मी नाम घेतोय म्हणे. म्हटलं अजून नाही सांगितलं मी तुला, आम्ही जाऊ सतनाम घेऊ त्यावेळेस तुला पण देऊ. मग भगतजींचा फोन आला म्हणे त्याची पूर्ण इच्छा दिसते आणि तुम्ही वेळ का लावताय म्हणे. म्हटलं असं त्याची इच्छा आहे तर मग देऊन टाका म्हटलं. मग त्याने तो फोटो तर राहू दिला. तो संत रामपालजीचा फोटो घ्यायला गेला, पण तो संतच होऊन आला एक प्रकारचा. असा मला आनंद झाला की त्या दिवसापासून त्याची जे काही चिडचिडपणा होता,
जे काही उलटे जबाब देत होता, असे काही शांत होऊन गेला तो, की आम्हालाही आनंद वाटायला लागला त्याला बघून. आणि दुसरी गोष्ट, माझाही स्वभाव इतका तापट होता की मी थोडंसंही सहन करत नव्हतो, परंतु नाम जप केल्यापासून माझाही स्वभाव आणि दिमाग असा जरा शांतसा वाटायला लागला आणि मला माझं कळायला लागलं. मला जी व्यसन लागलेलं होतं तंबाखूचं, मी बराच वेळ प्रयत्न करून चुकलो, तर ती तंबाखू सुटतच नव्हती. आणि तंबाखू सोडली तर मग बिडी प्यायचं, बीडी सोडायचा प्रयत्न केला तर मग कधी कधी सिगरेट प्यायला लागलो. मग आणखी विचार केला की आपली तंबाखूच बरी आहे, मग परत तंबाखूला लटकलो. संत रामपालजी महाराजांचं जेव्हापासून मी नाम घेतलं तेव्हापासून तंबाखूची आठवण पण येत नाही आणि तंबाखूही सुटली माझी, व्यसन कुठलंच राहिलेलं नाही आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा बऱ्याचशा गोष्टीचा लाभ झाला. त्याचप्रमाणे जे आपला जो मुलगा आहे त्याचा जो तमगुण होता तो पण शांत झाला आणि आपल्याला सद्भक्ती मिळाली, आपलं जे व्यसन आहे ते सुद्धा सुटलं. तर ह्या अनुषंगाने आपण आपले जे इतर समाज बांधव आहेत, त्याचप्रमाणे जो श्रोतावर्ग आपल्याला बघत आहेत, त्यांना आपण काय संदेश द्याल? त्यांनाही हेच मला म्हणायचं आहे की त्यांनी की बुवा जे TV चॅनलवर जे संत रामपालजी महाराजांचं जे प्रवचन येतं ते प्रवचन ऐकून त्याच्यात काही अनुभव असे दाखवलेले आहेत, त्यांनी ते बघून आणि प्रयत्न करून आपलं घरसुद्धा सुखी करावं, आपल्या मुलाबाळांना सुखी करावं आणि त्यांचा अनुभव घ्यावा, हीच माझी शुभेच्छा आहे. ज्याच्याही घरात असे काही कुठलंही काहीतरी असं असेल त्याला शांत करण्यासाठी त्यांनी हा प्रयत्न करून बघावा, अनुभव घ्यावा आणि संत रामपाल महाराजांचं नाम प्राप्त करून त्यांचे अनुभव काढून घर सुखी करावं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती घेतल्यामुळे मानव समाजाला सुखप्राप्ती मिळते, त्याचप्रमाणे त्याच्यातले जे विकार आहेत ते सुद्धा नाहीसे होतात. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावयाची असेल तर तो साधक नामदीक्षा कशी घेऊ शकेल? तर नामदीक्षा घेणं अगदी सोपं आहे. तर जे TV चॅनलवर जे काही नंबर येतात, जे ते प्रवचन केल्यानंतर शेवटी अनुभव सांगितल्यानंतर जे नंबर येतात त्या नंबरांवर आपण फोन लावून आपल्याला नामदीक्षा प्राप्त करायची असेल अथवा पूर्ण विश्वास करायचा असेल तर ज्ञानगंगा पुस्तक जरूर मागवा आणि त्या पुस्तकाचा पाठ करून तुम्ही त्याचे अनुभव करून परत संत रामपालजी महाराजांचे नामदीक्षा घेऊन सुखी व्हा. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने जे आज आपल्या टीव्हीवर जे काही नंबर चालत आहेत त्या नंबरपैकी कुठल्याही एका नंबरवर आपण संपर्क साधला तर आपल्याला तिथल्या जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तिथे जाऊन ती व्यक्ती नामदीक्षा घेऊ शकेल. परंतु मला असं विचारायचं आहे, जेव्हा ती व्यक्ती त्या नामदीक्षेसाठी त्या नामदान स्थळी जाईल तर त्या व्यक्तीला ते नामदीक्षा घेण्यासाठी तिथे किती पैसे मोजावे लागतील? सर, तिथे पैसे वगैरे काहीच नाही. मी गेलो, माझ्या पत्नीने नामदान घेतलं, परंतु तिथे आम्ही एक 5 पैसाही दिलेला नाही आहे आणि एक 5 पैसाही लागत नाही आणि त्यांनी काही बुवा तुम्हाला पैसे द्यावे लागतील म्हणून हाही कुठला प्रश्न केलेला नाही आहे. आम्हाला आनंदाने नामदान देऊन याची प्राप्ती करा, बस हा शब्द आनंदाचा आम्हाला ऐकायला मिळाला, परंतु पैसा एक 5 पैसा घेतलेला नाही आहे. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला
7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.